डाऊट्स असतील ते पाठवून द्या मला डाऊटच्या ग्रुपवर. काय क्वेश्चन आहे, रेक्टँग्युलर ब्लॉक ऑफ साइज 10 सेंटीमीटर इंटू 8 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर. याचा मिनिंग काय होतं, याला जर मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं, त्याचा व्हॉल्यूम मिळतो. ठीक आहे, म्हणजे हे काय थोडक्यात लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट आहे. ठीक आहे, पुढे इज केप्ट इन 3 डिफरंट पोझिशन्स P, Q अँड R इन टर्न ॲज शोन इन फिगर. ठीक आहे, त्याला कसं ठेवलंय आपण, वेगवेगळ्या पोझिशन्स मध्ये ठेवलंय, बरोबर. ठीक आहे, एकदा या पोझिशन मध्ये, एकदा असा उभा आणि एकदा थोडासा आडवा. ठीक आहे, 3 पोझिशन्स मध्ये ठेवलंय, वेगवेगळे बॉक्स नाही येत, तेच बॉक्स आहेत. ठीक आहे, बट फक्त काय केलं, वेगवेगळ्या पोझिशन वाईज ठेवलं. ठीक आहे, अँड इन ईच केस द शेडेड एरिया इज रिजिडली फिक्स्ड. खालचा जो शेडेड एरिया आहे तो कसा आहे, रिजिडली फिक्स्ड. ठीक आहे, जागेवर फिक्स्ड. अँड अ डेफिनाइट फोर्स इज अप्लाइड टू द अपोजिट फेस टू डिफॉर्म द ब्लॉक. म्हणजे याच्या अपोजिट जो फेस आहे, हा जो फेस आहे, याला काय केलंय आपण, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलाय. काय केलंय, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलाय. ठीक आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ द अपर फेस विल बी, अपर फेसचे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कोणात असेल ते आपल्याला शोधायचं. ठीक आहे, काय शोधायचं आहे, मॅक्सिमम कोणात असेल. म्हणजे तो ब्लॉक आहे, त्या ब्लॉकवर तुम्ही काय लावताय, टँजेन्शियल फोर्स लावतोय. तर टँजेन्शियल फोर्स लावल्यानंतर त्या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कुठे असेल, P मध्ये असेल, Q मध्ये असेल किंवा R मध्ये असेल, कुठल्या बॉक्समध्ये, किंवा सगळ्यांमध्ये सेम पण असू शकतं. ठीक आहे, क्वेश्चन समजलाय का, क्वेश्चन समजलाय. इथे काय लागणार आहे आता, शेअरिंग स्ट्रेन झालेला आहे. ठीक आहे, शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन झालं. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक, तर आधी शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा बरं मला. बल्स मॉड्युलस सांगा, बल्स मॉड्युलस, सॉरी काय म्हणायचं तुम्हाला, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इटाचं सांगा, काय तो, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. ठीक आहे, डेल्टा एल बाय एल. हा एल म्हणजे काय असतो रे, तो जो साइडचा एज आहे ना त्याची लेंथ असते, बरोबर. डिफॉर्म झाला असतो तो. ठीक आहे, डिफॉर्म झाल्यानंतर हा अँगल थीटा आहे, हे काय डेल्टा एल आहे, आणि हे काय एल आहे. हे क्लिअर आहे. मग हा वरती जाईल, काय होईल तो एफ अपॉन ए आणि एल अपॉन डेल्टा एल. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. मग इटाचा फॉर्म्युला फायनली काय येतो, इटा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया एल अपॉन डेल्टा एल. हे क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक, पुढे क्वेश्चन कडे आता परत. ठीक आहे, इटाचा फॉर्म्युला एफ अपॉन ए आणि एल अपॉन डेल्टा एल. ठीक आहे, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ही डिस्प्लेसमेंट आहे, ही फाइंड करायची आहे. तर डिस्प्लेसमेंट तिकडे घ्या, म्हणजे काय मिळेल, डेल्टा एल इज इक्वल टू एफ अपॉन ए आणि एल अपॉन इटा. यातला काय टर्म्स कॉन्स्टंट राहतील बरं, काय काय टर्म्स कॉन्स्टंट राहतील. इटा कॉन्स्टंट राहील, राहील का इटा कॉन्स्टंट, इटा काय राहील, कॉन्स्टंट राहील. फोर्स काय आपले आपण कॉन्स्टंट लावले. ठीक आहे, म्हणजे असं रिलेशन लिहिलं तर चालेल का, डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन एरिया. ठीक आहे, म्हणजे याच्यातून काय रिलेशन लिहू शकता तुम्ही, की डेल्टा एल, जर डेल्टा एल फाइंड करायचा आहे तर एल ची व्हॅल्यू काय पाहिजे, जास्त पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काय काय विचारलंय, डिस्प्लेसमेंट कोणाची जास्त असेल, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कोणाची. मग कशावरून फाइंड कराल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, ती कोणावर डिपेंडेंट आहे, एरिया आणि लेंथवर डिपेंडेंट आहे. ठीक आहे, मग फर्स्ट ब्लॉक साठी काढायची झाली, फर्स्ट ब्लॉक साठी डेल्टा एल इज इक्वल टू काय, एल बाय एरिया, बाकीचे टर्म तो कॉन्स्टंट कॉन्स्टंट राहू द्या. ठीक आहे, एल काय, एल म्हणजे ही एच ची लेंथ असते, बरोबर, किती आहे ती 5. एरिया काय येईल, एरिया कोणाचा असतो, याचा. ठीक आहे, एरिया काय येईल 10 इंटू 10 आहे ना, काय तो 10 इंटू 8, किती आला मग तो 80. काय लिहू शकतो त्याला, 1 जा आणि किती राहिलं 30, 6 जा म्हणजे 1/16. हे आलं फर्स्ट ब्लॉकचं. सेकंड ब्लॉकचं काढा, क्यू ब्लॉकचं. ठीक आहे, सेकंड ब्लॉकचं काय येईल, एच काय इथली, डेल्टा एल इज इक्वल टू एल बाय एरिया. एच काय 10, एरिया काय या सरफेसचा 5 इंटू 8 म्हणजे किती आला 40. कॅन्सल आउट झालं 1/4. आणि आता थर्ड ब्लॉकचा काढू, थर्ड ब्लॉकचा काय येईल मग, डेल्टा एल इज इक्वल टू एल बाय एरिया, म्हणजे काय येईल तो, लेंथ काय थर्ड ब्लॉक साठी ही 8/, आणि 5 10 जा 50 म्हणजे किती आला तो, 2 ने डिवाइड करा 4, 25. ठीक आहे, म्हणजे 4/25. कशाची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल बरं, 1/16 ची व्हॅल्यू की 1/4 ची की 4/25, कशाची मॅक्सिमम असेल, याची व्हॅल्यू
मॅक्सिमम असणार 1/16 ची व्हॅल्यू याच्यापेक्षा काय येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजे मॅक्सिमम कोणाची आली, क्यू बॉडीची. कशाची, 1/4. 1/4 मॅक्सिमम येतो, चेक करून घ्या नंतर. ठीक आहे, 1/16, 1/4 आणि 4/24, 25. ठीक आहे, कोणाची मॅक्सिमम येते चेक करा, कोणाची येते 1/4 ची. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टचा किंवा कुठल्या बॉडीचा, कुठल्या बॉक्सचा हे जास्त असेल डिस्प्लेसमेंट, क्यूचा जास्त असेल. म्हणजे ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. डिव्हिजन करून घ्याल नंतर. ठीक आहे, पुढे आता नेक्स्ट पॉइंट आहे काय, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन अ स्ट्रेच्ड वायर. एखादी वायर आहे ती स्ट्रेच केली तर त्याचं काय स्टोर होते, पोटेन्शियल एनर्जी स्टोर होते. रबर आहे, रबरला स्ट्रेच केला. ठीक आहे, रबरला स्ट्रेच केला आणि सोडून दिला, काय होतं बरं, तो वापस जातो. ठीक आहे, याचा अर्थ रबर मध्ये काहीतरी एनर्जी आहे, त्याच्यामुळे रिटर्न गेला ना. ठीक आहे, मग ज्यावेळी तुम्ही इलास्टिक त्याचं स्ट्रेचिंग करत असता, त्या स्ट्रेचिंगच्या वेळी तो रबर रिटर्न जात असताना त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय काय होते, आपल्याला विजिबल दिसते त्याचं. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्ट्रेच करता त्या रबरमध्ये किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये काय एक अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी आहे. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द इलास्टिक. ते कुठलं जे इलास्टिक असेल त्याच्यात जे अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, स्ट्रेन एनर्जी. काय म्हणणार, स्ट्रेन एनर्जी. द अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द इलास्टिक मटेरियल. कुठलाही इलास्टिक मटेरियल असेल त्याला जर तुम्ही स्ट्रेच केलं तर स्ट्रेचिंगच्या वेळी त्याच्यात काय एक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, रबरला जर तुम्ही असं स्ट्रेच केलं आणि कोणाला तरी मारलं तो लागतो ना. ठीक आहे, म्हणजे काय त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी ती ट्रान्सफर झाली. ठीक आहे, मग ही पोटेन्शियल एनर्जी यालाच काय म्हणणार तुम्ही, स्ट्रेन एनर्जी म्हणणार. समजलंय का, यालाच काय म्हणणार, स्ट्रेन एनर्जी. आता याचं एक डेरिवेशन काढायचं आपल्याला. ठीक आहे, जेडब्ल्यू तुम्हाला डेरिवेशन नाहीये पण ते कुठून आलं हे सांगून देते मी तुम्हाला. क्लिअर आहे, क्लिअर आहे. कन्सिडर करा एक वायर आहे. ठीक आहे, कन्सिडर करा काय एक वायर आहे. ठीक आहे, त्या वायरला तुम्ही लावला एक लोड. काय लावलाय, लोड म्हणजेच काय असतो, फोर्स. काय लावलाय, फोर्स. ठीक आहे, त्याचं एलॉंगेशन झालंय. आपण आतापर्यंत एलॉंगेशन काय घेतोय, डेल्टा एल. पण या न्यूमेरिकल मध्ये घ्या सपोज एल इतकं एलॉंगेशन आहे. ठीक आहे, आणि त्याची ओरिजिनल लेंथ होती कॅपिटल एल. ठीक आहे, मग या वायरसाठी यंग्स मॉड्युलस काय येईल बरं, यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय, y इज इक्वल टू एफ अपॉन ए एल अपॉन डेल्टा एल. या न्यूमेरिकल साठी डेल्टा एल काय तुमचा स्मॉल एल आहे. ठीक आहे, म्हणजे एफ अपॉन ए आणि कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल. हा आला काय, वाय, यंग्स मॉड्युलस. ठीक आहे, याच्यात फोर्स फाइंड करा. तुम्हाला फायनली काय फाइंड करायचे, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी पाहिजे. काय पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी. हे लक्षात राहू द्या, पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची असेल तर त्याआधी काय फाइंड करायला लागतं, आपल्याला वर्क डन फाइंड करायला लागतं. आणि तेच वर्क डन म्हणजे काय असतं, पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, तर रबरने मारल्यानंतर काय केलं, त्यांनी काहीतरी काम केलं ना, त्याची पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, वर्क डन मध्ये कन्वर्ट झाली. ठीक आहे, म्हणजे काय फाइंड करायचंय तुम्हाला, वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग यासाठी काय लागतंय तुम्हाला, फोर्स लागतं. ठीक आहे, मग याच्यात काय काढणार तुम्ही, फोर्स. मग फोर्स इज इक्वल टू काय येईल, वाय ए एल अपॉन एल. ठीक आहे, तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची. हे क्लिअर आहे इथपर्यंत, हे क्लिअर आहे. सपोज आता या वायर मध्ये स्मॉल एलॉंगेशन झालं. ठीक आहे, आपण काय करतो, स्मॉल वर्क डन फाइंड करतो, त्याला इंटिग्रेट करतो म्हणजे टोटल वर्क डन मिळतं. सपोज याच्यात स्मॉल एलॉंगेशन झालं एक्स. ठीक आहे, आणि या एक्स एलॉंगेशनला आपण फोर्स लावला होता स्मॉल एफ. ठीक आहे, मग असं इक्वेशन लिहिलं तर चालेल का, त्यात एफ इज इक्वल टू वाय ए आणि एलच्या जागी लिहिणार एक्स अपॉन एल. ठीक आहे, जो फोर्स लावला स्मॉल एफ, एफ अमाऊंट मध्ये, हा कॅपिटल एफ. ठीक आहे, तर स्मॉल अमाऊंट मध्ये जो फोर्स लावला त्या फोर्सच्या वेळी डिस्प्लेसमेंट किती होती, एक्स इतकी डिस्प्लेसमेंट होती. ठीक आहे, मग स्मॉल वर्क डन किती येईल बरं, स्मॉल वर्क डन शुड बी फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. हे क्लिअर आहे. मग फोर्सचा फॉर्म्युला पुट करायचा, काय येतो, वाय ए एक्स बाय एल इंटू dx. फोर्सचा फॉर्म्युला याच्यात पुट केला. ठीक आहे, हे क्लिअर आहे. मग वर्क डन कसं फाइंड करणार तुम्ही, वर्क डन शुड बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw म्हणजेच काय, वाय ए एक्स बाय एल याचं इंटिग्रेशन करणार. मग कुठून कुठपर्यंत वर्क डन फाइंड करायचंय तुम्हाला, 0 टू एल पर्यंत. एलॉंगेशन कुठपर्यंत होतंय, 0 टू एल पर्यंत एलॉंगेशन होतंय, म्हणून 0 पासून एल पर्यंत फाइंड केलं. ठीक आहे, वर्क डन फाइंड करायचंय. मग ज्या कॉन्स्टंट टर्म्स, यंग्स मॉड्युलस कॉन्स्टंट आहे बाहेर आला, एरिया काय कॉन्स्टंट बाहेर आला, लेंथ काय कॉन्स्टंट बाहेर आला, म्हणजे इंटिग्रेशन राहिलं 0 टू एल एक्स dx. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांना, काय डाऊट याच्यात. पुढे कुठपर्यंत आलो होतो आपण, w इज इक्वल टू इंटिग्रेशन
काय होतं इथपर्यंत एफ काय होतं वाय ए अपॉन एल होतं. ठीक आहे, काय होतं ते वाय ए अपॉन एल, वाय ए अपॉन एल आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर फ्रॉम 0 टू एल स्मॉल एल पर्यंत. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत जाणार आहे, एक्स स्क्वेअर लिहिला का, एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत जाणार आहे 0 टू एल पर्यंत जाणार. एलॉंगेशन कुठून कुठपर्यंत होणार आहे 0 पासून एल पर्यंत होणार आहे. ठीक आहे, आता इंटिग्रेट करा. इज इक्वल टू काय वाय ए अपॉन एल. ठीक आहे, पुढे इंटिग्रेशन ऑफ एक्स चं इंटिग्रेशन काय होतं एक्स स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 टू एल. मग एकदा एल पुट करणार, एकदा 0 पुट करणार. 0 पुट करून काय फायदा नाही, एल पुट करा. काय येईल मग ते वाय ए एल एल स्क्वेअर बाय 2. हा काय आला तुमचा वर्क डन. हीच काय असणार आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ठीक आहे, पण याला असं लिहिलं चालेल का वाय ए एल अपॉन एल आणि एल बाय 2 असं लिहिलं चालेल, चालेल का. एल स्क्वेअर फक्त काय केलंय मी सेपरेट केलंय. ही टर्म काय आहे बघा बरं, टोटल फोर्स आहे का, आहे का. कंप्लीट जो फोर्स लावला तो काय वाय ए एल बाय एल. म्हणजे काय लिहू शकता तुम्ही एफ लिहू शकता. एफ आणि काय राहतं एल बाय 2 म्हणजे टोटल वर्क डन मिळालंय. ठीक आहे, याला असं लिहिलं चालेल डब्ल्यू इज इक्वल टू हाफ बाहेर घेतला आणि फोर्स इंटू एल. हा एल म्हणजे काय आपलं एक्सटेन्शन, टोटल एक्सटेन्शन आहे बरोबर ना. कॅपिटल एल काय घेतला होता बघा बरं आपण, कॅपिटल सॉरी स्मॉल एल काय घेतला होता एक्सटेन्शन घेतलं होतं आणि कॅपिटल एल काय होतं लेंथ होती. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ठीक आहे म्हणजे काय झालं हे आलं काय एक्सटेन्शन और याला म्हणूयात आपण एलॉंगेशन. ठीक आहे, आणि हा काय आला लोड. ठीक आहे, म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी किंवा स्ट्रेन एनर्जी असेल ती स्ट्रेन एनर्जी काय हाफ लोड इंटू एक्सटेन्शन और एलॉंगेशन. ठीक आहे, ही आली पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द इलास्टिक. इलास्टिक मध्ये जी अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड असेल ती काय आली हाफ लोड इंटू एक्सटेन्शन. डेरिवेशन लक्षात ठेवायचं नाही, फक्त सांगितलंय कसं येतं ते सांगितलंय फक्त. ठीक आहे, फायनली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पोटेन्शियल एनर्जी किंवा स्ट्रेन एनर्जी किती आली. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी यू ने डिनोट करतात. पोटेन्शियल एनर्जी किती आली हाफ लोड इंटू एक्सटेन्शन. म्हणजे जितका लोड तुम्ही लावताय तो आणि त्याला एक्सटेन्शन किंवा एलॉंगेशन किती होतंय त्या वायर मध्ये ते जर पुट केलं तर काय मिळतंय पोटेन्शियल एनर्जी. समजलंय, समजलंय, नक्की समजलंय. काय डाऊट, पुढचा क्वेश्चन पहा. ठीक आहे, स्ट्रेन एनर्जीची डेफिनेशन आहे काय, द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी गेन्ड बाय द वायर ड्यूरिंग एलॉंगेशन बाय स्ट्रेचिंग फोर्स इज कॉल्ड एज स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी म्हणजे जी पोटेन्शियल एनर्जी त्या वायर मध्ये आली आहे कशामुळे त्या स्ट्रेचिंगमुळे, स्ट्रेच केलं त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी आली त्याच्यात, त्या पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणणार आपण स्ट्रेन एनर्जी म्हणणार. ठीक आहे, पुढे क्वेश्चन पहा काय, इफ अ वायर इज सस्पेंडेड वर्टिकली फ्रॉम वन ऑफ इट्स एंड इट स्ट्रेचेस बाय अटॅचिंग वेट ऑफ 200 न्यूटन. म्हणजे एखादी वायर आहे त्या वायरला काय केलं आपण स्ट्रेच केलं, कितीचा लोड लावला 200 न्यूटनचा लोड लावलाय. ठीक आहे, द वेट स्ट्रेच्ड बाय 1 mm, देन एनर्जी स्टोर्ड इन द वायर इज, एनर्जी स्टोर्ड फाइंड करायची आहे आणि एलॉंगेशन किती झालंय 1 mm चं एलॉंगेशन झालंय. क्वेश्चन मध्ये काहीतरी चुकलंय. ठीक आहे, एलॉंगेशन कितीचं झालंय मग एल किती आहे 1 mm, किती आहे 1 mm. ठीक आहे, त्याला मीटर मध्ये करा किती येईल ते 10⁻³ मीटर. त्यानंतर लोड किती दिलाय, लोड म्हणजे फोर्स किती अप्लाय केलाय 200 न्यूटन. एनर्जी फाइंड करायची, एनर्जी इज इक्वल टू काय येते हाफ लोड इंटू एक्सटेन्शन दॅट इज इक्वल टू हाफ 200 इंटू 10⁻³ 100 येईल इथे, याच्या 2 झिरोज आणि याचा हे जाईल आणि काय राहील 10⁻⁻1. हे चुकलेत त्याचे. ठीक आहे, ऑप्शन चुकले त्याचे. ठीक आहे, किती येतं ते 10⁻⁻1 आणि एनर्जी येते काय येईल मग त्याचं युनिट जूल. एनर्जीचे युनिट काय असतं जूल. हा याचे ऑप्शन्स आहेत ते. ठीक आहे, बर आता आपला फॉर्म्युला काय आला होता ते सांगा मला पोटेन्शियल एनर्जीचा हाफ लोड इंटू एक्सटेन्शन आला होता बरोबर. काय आला होता हाफ लोड इंटू एक्सटेन्शन. आता जर आपल्याला फाइंड करायची आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम.
ठीक आहे. काय फाइंड करायचं आहे? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय करणार? थोडक्यात व्हॉल्यूमने काय करणार? डिवाइड करणार. काय करणार? व्हॉल्यूमने डिवाइड करणार. ठीक आहे. मग पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर सपोज मी V ने डिनोट केली, तर याला डिवाइड केलं तर याला पण काय करायला लागणार? डिवाइड करायला लागणार ना. ठीक आहे. कशाने डिवाइड करणार तुम्ही? व्हॉल्यूमने डिवाइड करणार. बरोबर. मग काय येईल ते? हाफ F इंटू L. आणि व्हॉल्यूमला काय लिहू शकता तुम्ही? एरिया इंटू लेंथ लिहू शकता. बरोबर. मग फोर्स अपॉन एरिया काय असतो? फोर्स अपॉन एरिया स्ट्रेस. ठीक आहे. आणि L अपॉन L, हा L म्हणजे काय? एलॉंगेशन, चेंज इन लेंथ. हा काय? ओरिजिनल लेंथ. काय असतं ते? स्ट्रेन. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती आली? हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन. समजलंय का? पर युनिट व्हॉल्यूम कशी काढली? फक्त काय केलं? व्हॉल्यूमने डिवाइड केलं. ठीक आहे. जी तुमची पोटेन्शियल एनर्जी होती त्याला काय केलं? फक्त व्हॉल्यूमने डिवाइड केलं की काय मिळतं तुम्हाला? काय मिळतं तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि त्याचा फॉर्म्युला काय आला? हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन. याचे वेगवेगळे फॉर्मॅट्स आहे. आता फॉर्म कसे करायचे? पहा. V इज इक्वल टू हाफ स्ट्रेसच्या जागी असं लिहिलं तर चालेल का? यंग्स मॉड्युलस काय असतो? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग स्ट्रेस इज इक्वल टू काय येईल बरं? स्ट्रेन इकडे जाईल ना, म्हणजे यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन येणार. म्हणजे स्ट्रेसच्या जागी आपण काय लिहू शकतो? यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन लिहू शकतो. आणि पुढचं स्ट्रेन तसंच. बरोबर. काय येईल मग ते? हाफ Y आणि स्ट्रेन इंटू स्ट्रेन म्हणजे काय येणार आहे? स्ट्रेनचा स्क्वेअर. हा आला त्याचा एक नवीन फॉर्मॅट, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा नवीन फॉर्मॅट. ठीक आहे. हा फर्स्ट, हा सेकंड. अजून एक यायचा आहे. दोन वेगवेगळे. ज्यावेळी तुमच्याकडे स्ट्रेस नसेल हा फॉर्म्युला यूज करा, यंग्स मॉड्युलस असेल हा फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही आता जशी स्ट्रेसची व्हॅल्यू पुट केली, स्ट्रेसला काय म्हटलं? Y इंटू स्ट्रेन. तसं स्ट्रेनला पण काहीतरी म्हणू शकता ना. स्ट्रेन काय येईल बरं? याच्यात स्ट्रेन काय येईल? स्ट्रेन इकडे जाईल आणि स्ट्रेस अपॉन यंग्स मॉड्युलस येईल. ठीक आहे. Y इज इक्वल टू Y इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन आहे. स्ट्रेन इकडे जाईल, स्ट्रेस अपॉन Y. याचं हे लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे हा झाला सेकंड फॉर्मॅट, हा झाला फर्स्ट फॉर्मॅट. आणि आता काय काढायचं आपल्याला? थर्ड फॉर्मॅट. तो काय? V इज इक्वल टू हाफ स्ट्रेस तसाच. ठीक आहे. आणि स्ट्रेनच्या जागी तुम्ही काय लिहू शकता? स्ट्रेस बाय यंग्स मॉड्युलस. काय लिहू शकता? स्ट्रेस बाय यंग्स मॉड्युलस. मग स्ट्रेस इंटू स्ट्रेस काय होणार? स्ट्रेसचा स्क्वेअर. म्हणजे हाफ स्ट्रेसचा स्क्वेअर अपॉन Y. ही आली एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हा थर्ड फॉर्मॅट. ज्यावेळी तुमच्याकडे स्ट्रेस असेल आणि यंग्स मॉड्युलस असेल त्यावेळी. क्लिअर आहे? नक्की कळालंय? काय डाऊट याच्यात? हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार तुम्ही थोड्या वेळाने. ठीक आहे. हा काय विचारलंय? इफ एस स्ट्रेस Y is Young's modulus of material of wire, then energy stored in wire per unit volume is. एनर्जी फाइंड करायची. आत्ताच आपण फाइंड केलेली आहे. ठीक आहे. काय दिलंय तुम्हाला? स्ट्रेस दिलाय ना. ठीक आहे. त्या ठिकाणी स्ट्रेस काय दिलाय? S. बरोबर. S स्क्वेअर बाय 2y. 2 इंटू y ना. ठीक आहे. म्हणजे S स्क्वेअर बाय 2y आहे का बघा त्याच्यात ऑप्शन? S स्क्वेअर बाय 2y. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. कळलं कसं काढलं ते? पुढे. ठीक आहे. आता काय नवीन कन्सेप्ट आहे? स्ट्रेस स्ट्रेन कर्व. इझी आहे, काहीच हार्ड नाही. ते दिसताना तसं दिसतंय, काहीच हार्ड नाही. ठीक आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्व. एखादी इलास्टिक बॉडी आहे, ती इलास्टिक बॉडी स्ट्रेच केली. त्या दिवशी आपण हुक्स लॉ लिहिला होता, आठवतोय का? हुक्स लॉ काय होता? हुक्स लॉ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. पण त्याच्या आधी अजून एक वाक्य लिहिलं होतं आपण. काय होतं ते? काय होतं ते? काय होतं ते? काय होतं ते? विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तेच वाक्य विचारलंय. काय होतं? विदिन इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? स्ट्रेनला. ठीक आहे. हा काय होता आपला? हुक्स लॉ होता. आठवतोय? काय होता हुक्स लॉ? विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे. इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये. इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये म्हणजे काय? जोपर्यंत ती बॉडी इलास्टिक आहे तोपर्यंतच हुक्स लॉ ओबे होतो. म्हणजे या रबरला जर आपण स्ट्रेच करत गेलो, एक पॉइंट असा येतो, तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज करताय पण त्यात चेंज दिसतोय का? नाही ना. किती फोर्स लावते, चेंज दिसतोय का? नाही दिसत आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर काय होतं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय असतं? लाईन कशी येते? ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन येतो. मग या ग्राफकडे जर पाहिलं तर
इथे जर चेक केलं, पहिली कशी येते ती स्ट्रेट लाईन येते, कधीपर्यंत? ए पर्यंत. ए पर्यंत काय येते? स्ट्रेट येते. याचा अर्थ ओ ए, ओ पासून ए पर्यंत. इथे कोणता लॉ उभे होतो? हुक्स लॉ उभे होतो. ठीक आहे, इथे काय उभे होतो? हुक्स लॉ उभे होतो. ठीक आहे, त्यानंतर ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत परत यायचे चान्सेस असतात. परत यायचे म्हणजे काय? ही ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट मी पुल करत गेले. ठीक आहे, काय करत गेले? याला थोडंसं एक्सटेंड केलं, स्ट्रेस अप्लाय केला. ठीक आहे, एक पॉईंट असा येतो की त्या पॉईंटला काय होतं, स्ट्रेस किती अप्लाय करा तर काय होतंय, स्ट्रेन ऑब्झर्व होत नाही. पण याच्या जर पुढे मी स्ट्रेच करत गेले तर काय होईल? एक पॉईंट येईल, तो म्हणजे काय? ब्रेकिंग पॉईंट येणार. बरोबर, म्हणजे हा लास्ट काय तुमचा ब्रेकिंग पॉईंट और फ्रॅक्चर पॉईंट. हा काय? ब्रेकिंग पॉईंट और फ्रॅक्चर पॉईंट. पण या पॉईंट्सला काय म्हणायचं? या पॉईंट्सला म्हणायचं बी पॉईंट पर्यंत. बी पॉईंट पर्यंत तुम्ही स्ट्रेस अप्लाय केला. ठीक आहे, स्ट्रेन येत राहील. एक पॉईंट असा येईल, त्या पॉईंटला हुक्स लॉची लिमिट संपते. म्हणजे इलास्टिक लिमिट कुठपर्यंत आहे? बी पर्यंत इलास्टिक लिमिट आहे. तोपर्यंत स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला? स्ट्रेनला. तोपर्यंत तो ऑब्जेक्ट परमनंटली डिफॉर्म नाही होते. ठीक आहे, परमनंटली डिफॉर्म कधी होईल? ज्यावेळी तो इथून इथपर्यंत जाईल आणि ह्या पॉईंटला काय म्हणणार? परमनंट सेट. म्हणजे इथे तो ऑब्जेक्ट काय होणार? आता सेट होऊन जाणार. ठीक आहे, त्या ऑब्जेक्टला तुम्ही स्ट्रेच केलं, एक पॉईंट असा येईल, त्याला आपण म्हणणार काय? यील्ड पॉईंट. काय होणार? यील्ड पॉईंट. आणि त्या पॉईंटला तो ऑब्जेक्ट काय होणार? परमनंटली त्या पोझिशनला सेट होणार. सेट झाला, ओढला, काय होणार मग? त्यानंतर काय येतो? फ्रॅक्चर पॉईंट. ठीक आहे, झालं, एवढंच होतं याचं. काय होतं? ओ पासून ए पर्यंत हुक्स लॉ होतो, इथून इथपर्यंत त्याचे परमनंटली तो रिटर्न येऊ शकतो. ठीक आहे, इथून इथपर्यंत काय होऊ शकतो? रिटर्न येऊ शकतो. पण याच्या जर पुढे गेला तर काय होतो? तो परमनंट सेट होतो. ठीक आहे, आणि इथून स्टार्ट होतो काय? प्लास्टिक बिहेवियर. इथपर्यंत तो काय? इलास्टिक आहे. याच्या पुढे काय स्टार्ट होणार? आता त्याचा प्लास्टिक बिहेवियर स्टार्ट होणार. आणि मग एक पॉईंट असा येईल, त्या पॉईंटला काय म्हणणार तुम्ही? फ्रॅक्चर पॉईंट. ठीक आहे, काय म्हणणार तुम्ही? फ्रॅक्चर पॉईंट. एवढंच होतं, काहीच नव्हतं. हा झाला काय? स्ट्रेस स्ट्रेन कर. काय झाला? हा स्ट्रेस स्ट्रेन कर. समजलंय हे? नक्की समजलंय? ठीक आहे, आता डिफरंट सबस्टन्सेस आहे, डिफरंट मटेरियल्स. ठीक आहे, डक्टाईल. डक्टाईल नाव ऐकलंय तुम्ही आधी? काय डक्टाईल सांगा बरं? काय असतं डक्टाईल? असं मटेरियल जे कशात बनवता येईल आपल्याला? एका थिन वायर मध्ये कन्वर्ट करता येईल. तुम्ही मेटल्स नॉन मेटल्स मध्ये हे लिहिता ना डिफरन्सिएशन, तर त्या डिफरन्सिएशन मध्ये मेटल्स आर डक्टाईल, मेटल्स आर मेलिएबल असं लिहिलं होतं तुम्ही. ठीक आहे, डक्टिलिटी म्हणजे काय असतं? एका थिन वायर मध्ये ते आपण काय करू शकतो? ट्रान्सफॉर्म करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? डक्टिलिटी. मेलिएबिलिटी म्हणजे थिन शीट मध्ये बनवू शकतो, त्याला काय म्हणतो आपण? मेलिएबल. ठीक आहे, तर आता एखादा डक्टाईल मटेरियल आहे. ठीक आहे, हा झाला आपला स्ट्रेस स्ट्रेन कर्व. ठीक आहे, तर डक्टाईल मटेरियल साठी स्ट्रेस स्ट्रेन कर्व येतो असा. ठीक आहे, ए आणि बी पॉईंट आपले आहेत तसेच. ए पर्यंत काय राहतो? हुक्स लॉ उभे होतो. बी पर्यंत परमनंट डिफॉर्म होण्याचे चान्सेस कमी असतात. ठीक आहे, सी पॉईंटला काय होतो? तो परमनंटली डिफॉर्म होईल आणि इथून इथपर्यंत काय राहील? प्लास्टिक बिहेवियर राहील. आणि ई पॉईंटला काय होईल? तो फ्रॅक्चर पॉईंट. ठीक आहे, हाच जर ग्राफ हा डक्टाईल मटेरियल साठी पाहिला. नंतर काय? ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय? जे पटकन तुटतात ते काय असतात? ब्रिटल. ठीक आहे, जे पटकन तुटतात ते काय असतात? ब्रिटल. बरोबर का? ब्रिटल सबस्टन्स ना. ब्रिटल सबस्टन्स एखादा एक्झाम्पल सांगा बरं. ब्रिटल. चॉक. चॉक काय असतो? ब्रिटल. लीड पेन्सिलची ती काय असते? ब्रिटल. मग ब्रिटल साठी हा ग्राफ येतो जिथं स्ट्रेस स्ट्रेन कर्व हे होतोच, पण तो डायरेक्ट त्याचा काय येतो? फ्रॅक्चर पॉईंट येतो. ठीक आहे, फ्रॅक्चर पॉईंट कसा येतो? त्याचा जवळ असतो. कसा असतो? जवळ. फ्रॅक्चर पॉईंट कसा असतो? जवळ. नेक्स्ट, नॅचरल रबर. ठीक आहे, नॅचरल रबर. ठीक आहे, हा रबर नाही, हाच रबर. कोणता रबर? ठीक आहे, शोधा. याला काय म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं? ठीक आहे, येईल तुम्हाला कधीतरी. हा काय? नॅचरल रबर. ठीक आहे, नॅचरल रबरला ज्यावेळी आपण स्ट्रेच करतो, स्ट्रेच करत असताना ज्यावेळी तुम्ही स्ट्रेचिंग करता त्यावेळी त्याचा ग्राफ हा असतो. पण ज्यावेळी त्याला तुम्ही सोडता, तो रिटर्न येताना त्याचा ग्राफ काय असतो? ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतोय? हिस्टेरिसिस लूप. काय म्हणतो? हिस्टेरिसिस लूप. काय म्हणतो याला आपण? हिस्टेरिसिस लूप. ठीक आहे, असं काय होतं? कारण नॅचरल रबर ज्यावेळी स्ट्रेच करतो त्यावेळी स्ट्रेच करत असताना स्ट्रेस इन्क्रीज केला. ठीक आहे, स्ट्रेन प्रोड्यूस होतो, स्ट्रेन हळूहळू प्रोड्यूस होतो. पण ज्यावेळी तुम्ही रिटर्न येत असता त्यावेळी स्ट्रेस काय करतो? आपण कमी कमी करत जातो, पण स्ट्रेन हळूहळू डिक्रीज होतो. ठीक आहे, स्ट्रेन काय होतो? हळूहळू डिक्रीज होतो.
ठीक आहे. स्ट्रेस बघा, फोर्स काय करताय आपण कम्प्लीट डिक्रीज करतोय, बट एक्सटेन्शन काय होतं त्याचा हळूहळू कमी होतोय. ठीक आहे. हा आहे नॅचरल रबरचा ग्राफ. हे क्लिअर आहे. हिस्टेरेसिस लूप, त्यामुळे त्याला हिस्टेरेसिस लूप. आणि आता होमवर्क साठी तुम्ही हा करायचा आहे इलास्टोमर्सचा ग्राफ. फक्त इलास्टोमर्सचा ग्राफ लक्षात ठेवायचा आहे पण. ठीक आहे. इलास्टोमर्स म्हणजे काय ते शोधायचं तुम्ही. ठीक आहे. इलास्टोमर्सचे एक्झाम्पल सांगायचे. फक्त या ग्राफला कोणता ग्राफ म्हणतात? कोणाचा ग्राफ आहे? इनवर्सचा ग्राफ आहे का हा? कशाचा ग्राफ आहे? डायरेक्टचा नाहीये, डायरेक्टचा स्ट्रेट असतो. इनवर्सचा कसा असतो? हा ग्राफ कोणाचा आहे ते सांगा मला. बरं ठीक आहे, आता हे पण होमवर्कला घ्या. हा ग्राफ कोणाचा आहे आणि खाली एक सेंटेन्स लिहिले बा, स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर इलास्टिक टिश्यू ऑफ एओर्टा द लार्जेस्ट ट्यूब कॅरिंग ब्लड फ्रॉम हार्ट. हे बायोचं आहे. ठीक आहे. म्हणजे ती तो काय आहे इलास्टिक इलास्टिक बिहेवियर शो करतो. कोणती कोणती ट्यूब असते ती एओर्टा, कोणता ब्लड कॅरी करते? ऑक्सिजनेटेड, बरोबर ना? ऑक्सिजनेटेड कॅरी करतात. ठीक आहे, घ्या समजून, तुम्हाला माहिती. ठीक आहे. तर ती कशी आहे इलास्टिक बिहेवियर. तर तिचा जर लूप फाइंड केला, सॉरी लूपच म्हणते, तिचा जर ग्राफ ड्रॉ केला, तिची इलास्टिक स्ट्रेस अप्लाय केलं, स्ट्रेन कसा येतो हे जर हे केलं तर तो कसा येतो इलास्टोमर्स सारखा आहे. नाही, सर्च करा असू शकतो. ठीक आहे. पहा आता इंटर्न सगळ्याचं एकत्र. ब्रिटल मटेरियलचा ग्राफ कसा येतो असा स्ट्रेट, आणि या पॉइंटला तो डायरेक्ट काय होतो फ्रॅक्चर होतो. ठीक आहे. त्यानंतर हा कोणाचा आहे स्ट्रॉंग मटेरियल विच इज नॉट डक्टाईल, म्हणजे एखादा नॉर्मल आहे बट तो डक्टाईल नाही असा वाला. ठीक आहे. डक्टाईल मटेरियलचा हा येतो, आणि प्लास्टिक मटेरियलचा काय होतो स्ट्रेस खूप कमी अप्लाय केलं तरी पण त्यात स्ट्रेन खूप जास्त दिसतो प्लास्टिक मटेरियलचा. बरोबर ना? प्लास्टिक एक्सटेंड केलं काय होतो स्ट्रेस तुम्ही अप्लाय करताय पण स्ट्रेन लय पटकन दिसतं. बरोबर ना? बरोबर का? लास्ट क्वेश्चन पहा काय, विच मटेरियल हॅज अ ग्रेटर यंग्स मॉड्युलस. कसं ओळखायचं कोणाचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे? ठीक आहे. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला सांगा आता काय असतो. स्ट्रेस अपॉन ओके, बेसिक फॉर्म्युला वायचा काय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ठीक आहे. ग्राफ कोणाचा आहे बरं हा स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ग्राफ. याच्यात स्ट्रेस अपॉन स्ट्रेन घेतला तर काही स्लोप येतो ना त्याचा. अरे स्लोप स्लोप कसा काढतात वाय अपॉन एक्स. वाय वर काय येतं स्ट्रेस, एक्स वर काय आहे स्ट्रेन. म्हणजे याच्यात स्ट्रेस अपॉन स्ट्रेन घेतला तर काय होतो त्याचा स्लोप येतो, आणि तोच म्हणजे काय असतो आपला यंग्स मॉड्युलस. ठीक आहे. म्हणजे याचा स्लोप, ठीक आहे, स्लोप ऑफ स्ट्रेस अँड काय येतो तो यंग्स मॉड्युलस. काय येतो यंग्स मॉड्युलस. मग यंग्स मॉड्युलस जास्त आहे कसं ओळखायचं, एखाद्याचा स्लोप जर जास्त तर यंग्स मॉड्युलस जास्त. ठीक आहे. आता याच्यात स्लोप कोणाचा जास्त आहे बघा बरं. स्लोप कोणाचा जास्त आहे ए चा जास्त आहे. कसं कसं हे करणार इथे पहा, ए थोडासा काय या वाय ऍक्सिसच्या जवळ आहे ना. ठीक आहे. पण बी थोडासा लांब आहे, याचा अर्थ याचा स्लॅन्ट स्लोप काय याचा जास्त आहे. एचा स्लोप म्हणजे काय असतं रे, तसं नाही. बेसिक स्लोप म्हणजे काय असतं, ते घसरतं ना त्याला आपण काय म्हणतो स्लोप म्हणतो. अरे बरोबर का नाही. मग कोण जास्त असं हे दिसतंय स्टेप दिसतंय असं स्टीप दिसतंय, सॉरी काय असतं ते ए ना. ठीक आहे. म्हणजे यंग्स मॉड्युलस कोणाचं जास्त आहे ए चा जास्त आहे. ठीक आहे. एचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे. कशावरून डिसाइड केलं, याचा अँगल पाहायचा थीटा आणि याचा अँगल पाहायचा थीटा. ठीक आहे. याचा कसा आहे जास्त आहे. ठीक आहे. याचा यंग्स मॉड्युलस काय असेल जास्त, म्हणजे कोणाचा यंग्स मॉड्युलस जास्त आहे एचा जास्त आहे. विच मटेरियल इज मोर डक्टाईल. डक्टिलिटीचा ग्राफ पाहिला आपण कसा होता. डक्टाईलचा ग्राफ बघा कसा आहे, त्याचा ब्रेकिंग फ्रॅक्चर पॉइंट येतो जरा उशिरा येतोय ना. बरोबर. मग कोणाचा फ्रॅक्चर पॉइंट उशिरा येतोय बघा बरं. ए चा फ्रॅक्चर पॉइंट उशिरा येतो, त्यामुळे डक्टाईल कोण आहे ए डक्टाईल. ब्रिटल कोण आहे मग आता बी, आणि कोण स्ट्रॉंगर आहे मग ए जास्त स्ट्रॉंगर. झालं एवढंच होतं. थांबा अजून पुढे काय आहे का बघू दे. नाही संपलं. येस. कोणता हा तुम्ही करायचा आहे सॉल्व. त्याचे ऑप्शन्स इथे आहेत ना. हा तुम्ही करायचा आहे सॉल्व. ते डेरिवेशन पण लिहून घ्यायचं आहे तुम्हाला.
ठीक आहे.